नमस्कार बालमित्रांनो. बालमित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपलं खूप खूप स्वागत. बालमित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओ थ्रू आपण भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल टीचर, आपल्यासाठी घेऊन आली आहे एक छानसा घटक. चला तर आपण आपल्या आजच्या घटकाकडे वळूया. इयत्ता 6वी मराठी बालभारती. आजचा पाठ आहे डॉक्टर कलाम यांचे बालपण. डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती यांच्या अग्निपंख या अनुवादित आत्मचरित्रातून हा पाठ घेतलेला आहे. विंग्स ऑफ फायर हे त्यांचं आत्मचरित्र आहे आणि त्याचा मराठी अनुवाद माधुरी शानबाग यांनी केलेला आहे आणि मराठी या पुस्तकाचं मराठी नाव आहे अग्निपंख. तर माधुरी शानबाग अनुवादित डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्रातून हा पाठ घेतलेला आहे. डॉक्टर कलाम यांचं बालपण कशा प्रकारे गेलं, त्यांची जडणघडण कशी झाली, कोणकोणत्या परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागला, याचं दर्शन या पाठातून आपल्याला होते. बघा, अग्निपंख आत्मचरित्र म्हणजे काय. सायकल या पाठामध्ये आपण आत्मचरित्र याची ओळख करून घेतली, मराठीतील एक साहित्य प्रकार. आणि आज आपण अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र विंग्स ऑफ फायर याचा मराठी अनुवाद आहे अग्निपंख. माधुरी शानबाग यांनी हे अनुवादित केलेलं आहे. सुरुवातीला आपण थोडीशी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची ओळख करून घेऊ. बघा, तुम्हाला माहितीच आहे आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती ते होऊन गेले. फक्त राष्ट्रपतीच ते होते का? तर बघा, एक विख्यात अणुशास्त्रज्ञ पण ते होते. सुरुवातीला ते अणुशास्त्रज्ञ होते आणि नंतर ते राष्ट्रपती झाले. एक वृक्षप्रेमी म्हणूनही त्यांचं स्थान फार मोठं आहे. हाडाचे शिक्षक होते. हाडाचे शिक्षक म्हणजे की त्यांना शिक्षकी पेशाबद्दल प्रचंड प्रेम होतं, आपुलकी होती. आणि बालमित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल त्यांचा जो शेवट झालेला आहे तो सुद्धा अशाच प्रकारे ते एका कॉन्फरन्समध्ये मार्गदर्शन करत होते आणि त्यांचा शेवट झालेला आहे. तर असे हे हाडाचे शिक्षक होते. लहान मुलांबद्दल त्यांना अत्यंत जिव्हाळा होता, बालकप्रेमी होते आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते. त्यांची ही वेगवेगळी पुस्तकं, ज्याप्रमाणे ते एक अणुशास्त्रज्ञ होते त्याचप्रमाणे त्यांचं लिखाण सुद्धा अत्यंत प्रेरणादायी असं आहे. विंग्स ऑफ फायर, इंडिया 2020, अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम, इग्नाइटेड माइंड्स, APJ अब्दुल कलाम, माय जर्नी, इनडॉमिटेबल स्पिरिट, अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांना मिळालेले विविध पुरस्कार, भारत सरकारचा पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना 1981 साली मिळाला. तसंच भारत सरकारचा पद्मविभूषण हा पुरस्कार 1990 मध्ये मिळालाय. तर भारत सरकारचाच सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न हा 1997 मध्ये त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
भारतीय तसंच आंतरराष्ट्रीय अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. यामध्ये वीर सावरकर अवॉर्ड, इंदिरा गांधी अवॉर्ड यासारखे पुरस्कार समाविष्ट आहेत. आपण आपल्या पाठाकडे येऊया. डॉक्टर कलाम यांचे बालपण. आत्मचरित्र म्हणजेच आपलं स्वतःचं जीवनचरित्र आपल्या समोर लेखक मांडत असतो आणि त्यामुळे या ठिकाणी डॉक्टर कलाम यांनी त्यांचं बालपण कसं गेलेलं आहे ते त्यांनी या पाठामध्ये सांगितलेलं आहे. माझ्या बालपणीच्या जगात पुस्तकं म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. आमच्या गावात STR माणिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. दुर्मिळ म्हणजेच काय तर न मिळणारी. आमच्या गावात STR माणिकम हे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांचं हे घर आहे आणि तुम्हाला दिसतात बघा त्यांचा फोटो त्या ठिकाणी ठेवलेला आहे. एका साईडला त्यांचा फोटो आहे. तर आता हे एक राष्ट्रभक्त होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता. संग्रह म्हणजे साठा. तर त्यांनी मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. सदैव म्हणजेच नेहमी. मीही मिळेल ते वाचत गेलो. पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे. बघा म्हणजे लहानपणापासून बालपणापासून त्यांना पुस्तकांची आवड होती आणि अगदी दुर्मिळ म्हणजे न मिळणारी अशी ती एक वस्तू होती. पुस्तकं त्या काळी अगदी अशी सहज आजच्यासारखी उपलब्ध नव्हती आणि अत्यंत दुर्मिळ म्हणजे त्यांना ती फार क्वचित अशी बघायला मिळत असे आणि त्यामुळे त्यांना पुस्तकांचं प्रचंड आकर्षण होतं आणि दुर्मिळ असल्यामुळे ज्या ठिकाणी त्यांना ती पुस्तकं मिळत असेल त्या ठिकाणी ते धाव घेत असत. आणि अशा प्रकारे हे STR माणिकम यांच्या घरी त्यांना ही पुस्तकं सापडली आणि त्यांनी सुद्धा डॉक्टर कलामांना पुस्तकं वाचण्यासाठी नेहमी उत्तेजन दिलं, प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे त्यांची वाचनाची आवड वाढत गेली आणि पुस्तकं मागण्यासाठी ते वारंवार त्यांच्या घरी जात असत. माझ्या लहानपणी शमसुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता. रामेश्वरम मध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रांचा तो एकुलता एक वितरक होता. रोज सकाळच्या रेल्वेगाडीने पंबन गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे येत. गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमसुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता. स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणे हे महत्वाचे कार्य त्यातून साधत असे. कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे तर कुणी चेन्नईच्या म्हणजेच आज आपण त्याला चेन्नई म्हणतो, पूर्वी त्याला मद्रास या नावाने हे शहर ओळखलं जात असे, तर कुणी चेन्नईच्या बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत. तर काय म्हणतोय लेखक पुढे बघा. लहानपणी आपल्यावर कोणत्या तरी एका त्या माणसाप्रमाणे आपण असावं असं आपल्याला खूप वाटत असतं, हो ना. त्याचप्रमाणे शमसुद्दीन नावाचा त्यांचा एक दूरचा भाऊ होता आणि त्या भावाचा त्यांच्यावर प्रभाव होता. म्हणजे त्यांना त्या भावासारखं आपण व्हावं असावं असं त्यांना वाटत असे. मग का प्रभाव होता तर त्यावेळेला रामेश्वरम या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, हे आहे रामेश्वरम शहर आणि हे रामेश्वरम शहर आणि या रामेश्वरम मध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रांचा तो एकुलता एक वितरक होता. आता वितरक म्हणजे काय तर तो सगळ्यांना पेपर बघा, पेपर तुम्ही बघता, पेपर एका ठिकाणी येतात
आणि त्या एका ठिकाणाहून ते पेपर सगळ्यांकडे आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. तर जो वितरक म्हणजे ज्याच्याकडे वाटप जो करतो तो झाला वितरक. तर अशा प्रकारे त्या काळी हा शमसुद्दीन हा एकच एकुलता एक म्हणजे रामेश्वरम मध्ये हा एकच वर्तमानपत्रांचा वितरक होता. रोज सकाळी रेल्वे गाडीने पंबन गावाहून, ही अशी पंबन हा ब्रिज आहे आणि या पंबन हा एक रेल्वे ब्रिज आहे जो मंडपम शहरास पंबन बेट आणि रामेश्वरमशी जोडतो. तर या पंबन गावाहून रेल्वे गाडीने वृत्तपत्रांचे गठ्ठे येत असत आणि गावामध्ये जे काही सुशिक्षित वर्तमानपत्र वाचत असत त्यांच्यासाठी हा शमसुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता. कारण त्याने जर वृत्तपत्र वाटली नाही, वाटप केलं नाही तर कोणालाही वृत्तपत्र मिळणं शक्य होत नसे. आणि अशा प्रकारे तो वृत्तपत्र त्याच्याकडे सगळी वृत्तपत्र म्हणजे पेपर्स येत असत आणि त्यामुळे डॉक्टर कलाम यांना वाचनाची खूप आवड होती आणि त्यामुळे साहजिकच शमसुद्दीन यांच्याकडे त्यांचा ओढा जास्त होता. त्याच्यावर डॉक्टर कलाम यांचा त्याच्यावर बराच प्रभाव होता. आता त्या काळी स्वातंत्र्याची चळवळ चालू होती. तर स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल म्हणजे काय काय घडामोडी घडतायत हे ग्रामस्थांना समजणं हे कार्य या वर्तमानपत्राच्या वाटपातून साधत असे. तर काही जणांना भविष्य बघा, काही जण पेपर आल्यानंतर भविष्य बघतात, काही जण बातम्या बघतात, काही जण बाजारपेठेमध्ये असलेले सोन्या चांदीचे भाव, अशा अनेक गोष्टी समजण्यासाठी या वर्तमानपत्राचा उपयोग केला जात असे. थोडे जण जिज्ञासू वृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिनांबद्दल गांभीर्याने चर्चा करत. आता हा जो काळ आहे हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आहे, म्हणजेच 1935च्या दरम्यान 35 ते 38च्या दरम्यानचा हा काळ आहे. डॉक्टर कलाम यांचा जन्म जो आहे तो आहे 1931चा, बरोबर. आणि त्यानंतर त्यांचं हे शिक्षण चालू आहे म्हणजे 1936-39च्या नंतरचा काळ आहे आणि त्यामुळे त्या काळी स्वातंत्र्याची चळवळ चालू होती. तर काही जण हिटलर हा एक जर्मनीचा हुकुमशहा होता आणि दुसरं महायुद्ध जे झालं त्या काळात हा एक अतिशय प्रसिद्ध अशी ही एक व्यक्ती होती. ज्या काही घडामोडी होत होत्या त्या त्याच्या भोवती होत होत्या. त्यामुळे हिटलरची माहिती जाणून घेणं, महात्मा गांधी आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्याची चळवळ चालू होती त्यामुळे महात्मा गांधींबद्दल माहिती घेणं. तर बॅरिस्टर जिना हे कोण होते तर पाकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. तर या सगळ्यांबद्दल चर्चा करण्यासाठी सुद्धा या वृत्तपत्रांचा काही जण उपयोग करत असत. पण झाडून सर्व जणांना पेरियार E.V. रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. बघा, हिटलर, महात्मा गांधी, बॅरिस्टर जिना, इतर स्वातंत्र्य सेनानी यांच्या बरोबरच सगळ्यांना त्या काळी कोणाच्या चळवळीबद्दल जाणून घ्यायचं होतं तर पेरियार E.V. रामस्वामी हे एक थोर देशभक्त होते आणि दिनमणी हे त्यावेळचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते. हे आहे दिनमणी, हे तमिळ एक वर्तमानपत्र त्या काळचं होतं. तर या पेरियार E.V. रामस्वामी यांची चळवळ आणि त्यांचं कार्य जाणून घेण्यासाठी दिनमणी या वर्तमानपत्राचा लोक जास्तीत जास्त उपयोग करत असत. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत
बघा त्यावेळी त्यांना तेवढं वाचनही त्यांचं तेवढं न म्हणजे तेवढं त्यांचं शिक्षण नसेल झालेलं, त्यामुळे त्यांना तेवढं वाचता येत नव्हतं. परंतु त्यातील चित्रांकडे बघून मी समाधान मानत असे. शमसुद्दीन आपल्या गिराहिकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघून घेत असे. बघा वाचन येत नव्हतं, परंतु त्यातील चित्र बघून वाचनाची एवढी त्यांना आवड होती, परंतु त्यांना वाचन येत नसल्यामुळे कमीत कमी आपल्याला चित्र बघायला मिळावीत यासाठी ती वृत्तपत्र वाटण्यापूर्वी त्या वृत्तपत्रातील सर्व चित्र ते बघून घेत असत. मी 8 वर्षाचा असताना 1939 मध्ये दुसरे महायुद्ध पेटले. बघा 1939 मध्ये हे दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि मी सांगितलं त्याप्रमाणे जर्मनीचा हुकुमशहा कोण होते? हिटलर यांचा यामध्ये सहभाग होता. तर या महायुद्धामध्ये हे महायुद्ध जेव्हा सुरू झाले तेव्हा डॉक्टर कलाम हे 8 वर्षाचे होते. काय कारण असेल ठाऊक नाही, पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. चिंचोके माहितीत बाळांनो तुम्हाला? चिंचेच्या बिया. आवडते ना चिंच? तर या चिंचेमध्ये असलेल्या ज्या बिया आहेत त्यांना चिंचोके असे म्हणतात. तर 1939 मध्ये हे महायुद्ध सुरू झालं आणि चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. आता हा चिंचोक्याची जी पावडर तयार केली जात असे आणि या चिंचोक्याच्या पावडरच्या सहाय्याने जे हाडं वगैरे तुटतात त्याच्यासाठी औषध म्हणून या चिंचोक्याच्या पावडरचा उपयोग केला जात असे. त्याचबरोबर ताग आणि कापूस याच्यापासून जे कपडे तयार केले जात असत त्यामध्ये सुद्धा एक एजंट म्हणून त्याच्यासाठी एक घट्टपणा, त्या कापडाला एक घट्टपणा येण्यासाठी या चिंचोक्याचा पावडरचा उपयोग केला जात असे. तर अशा प्रकारे हे युद्ध सुरू झालं आणि या चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. मी चिंचोके गोळा करून मशिदी जवळच्या एका दुकानात देत असे आणि एक अख्खा आणा कमावत असे. बघा आणा, त्या काळी आता जसा आपला 1 रुपया आहे तसा त्यावेळेचं हे आपलं भारतीय चलन आहे आणा. 1 आणा दिसतंय तुम्हाला? इंडिया 1 आणावरती लिहिलेला आहे बघा. आता हा 1 आणा नाहीसा झालेला आहे. 50 पैसे 25 पैसे पण तुम्हाला आठवत नसतील, हे 1 आणा हे आपलं पूर्वीचं चलन आहे. तर हे 1 आणा मिळविण्यासाठी ते काय करायचे, तर चिंचोके नेऊन त्या दुकानात देत असत आणि त्यांना 1 आणा त्यासाठी मिळत असे. माझ्या वडिलांनी बघा त्या काळी आपण 1 आणा कमवत असत. किती महत्व आहे बघा. 1939 मध्ये म्हणजे ते किती वर्षाचे होते? फक्त 8 वर्षाचे होते. माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले. नौका म्हणजेच होडी. तर लाकडी, कारण त्यांचं जे घर होतं ते काय होतं, नदीच्या आसपास होतं आणि लोकांना येण्या जाण्याची सोय व्हावी, एक व्यवसायही व्हावा, यासाठी त्यांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचं ठरवलं. अहमद जलालुद्दीन नावाच्या एका आमच्याच गावातल्या कंत्राटदाराबरोबर समुद्र किनारी ते रोज काम करू लागले. रामेश्वरम समुद्र किनारा आहे आणि त्या ठिकाणी ते त्यांचे वडील नौका बांधायचं म्हणजे होडी बांधायचा व्यवसाय करू लागले. पुढे जलालुद्दीन म्हणजे जे त्यांच्या वडिलांबरोबर व्यवसायात होते, यांनी माझ्या बहिणीशी जोहराशी विवाह केला आणि आमच्याशी नाते जोडले. जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राही. दिनमणी हे तमिळ वर्तमानपत्र मी तुम्हाला सांगितलं. तर जलालुद्दीन हे त्यांना काय सांगत, युद्धाच्या विविध गोष्टी सांगत असत, कारण त्यांना काही तेवढं वाचता येत नव्हतं. आणि मग जलालुद्दीन जे त्यांना सांगत असत
त्यानुसार दिनमणीच्या वर्तमानपत्रात जी शीर्षक म्हणजे ठळक बातम्या ज्या आहेत त्यामध्ये त्या युद्धासंबंधी काही माहिती मिळते का हे शोधण्याचा ते प्रयत्न करत असत. म्हणजे वाचनाची किती त्यांना गोडी होती, आवड होती ती बघा. आमच्या छोट्या दूरस्थ गावात, दूरस्थ म्हणजे अगदी दूरचं, त्यांचं गाव अगदी छोटंसं खूप दूरवर आतमध्ये होतं. या गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्य होते. वर्ल्ड वॉर II जागतिक युद्ध हे दुसरं जागतिक युद्ध आहे. तर युद्धाचे परिणाम गावामध्ये जाणवणं अशक्य होतं. पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. आणीबाणी म्हणजे काय बघा. सर्वसाधारणपणे ज्या वेळेला युद्ध, पूर, संसर्गजन्य रोग, साथ, आर्थिक मंदी यासारखी परिस्थिती येते त्यावेळेला सरकारतर्फे ही आणीबाणी पुकारली जाते. म्हणजे एक निर्वाणीची स्थिती येते. आता राष्ट्रपतीच्या मार्फत पूर्ण कारभार, पूर्ण सरकार हे चालवलं जातं. तर अशा प्रकारे भारताला युद्धात सामील व्हावं लागलं आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वे गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. बघा हे तुम्हाला दिसतंय, हे रामेश्वरम आहे. हा या ठिकाणी पंबन हा ब्रिज आहे, बरोबर. तर हा रेल्वे ब्रिज होता पंबन, आणि पंबनहून रेल्वे गाडी जी यायची ती रामेश्वरमला थांबायची. परंतु जसजशी आणीबाणी लादली गेली, युद्धाचे परिणाम सुरू झाले, तसतशी रेल्वे गाडी या रामेश्वरमला थांबणं बंद झालं. आणि हा युद्धाच्या आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम झाला होता. काय परिणाम झाला तर रेल्वे गाडी थांबणं बंद झालं. आता काय झालं बघा, रेल्वे गाडी काय व्हायची, रेल्वे गाडीतून काय आणत येत असत तर वर्तमानपत्र जी आहेत ती वर्तमानपत्र या रेल्वे गाडीतून येत असत. परंतु युद्ध जसजसं पुढे पुढे जात होतं, त्याचे परिणाम होत होते, तसतसा त्यांना तेवढा परिणाम जाणवत नव्हता. परंतु हळूहळू जसजसे दिवस जाऊ लागले, त्यांच्या गावावर झालेला पहिला परिणाम म्हणजेच काय झालं तर रेल्वे गाडी रामेश्वरमला थांबणं बंद झालं आणि त्यामुळे पेपर म्हणजे वर्तमानपत्र गावामध्ये येणं थांबलं. मग वर्तमानपत्र कशी मिळवायची तर बघा, मग चालत्या रेल्वे गाडीतून वर्तमानपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान खाली फेकले जात. बघा या ठिकाणी हे रामेश्वरम गाव आहे आणि हे धनुषकोडी गाव. आता रामेश्वरम हे सुद्धा तामिळनाडूतील एक गाव आणि धनुषकोडी जे आहे हे सुद्धा तामिळनाडूतील एक गाव. तर रामेश्वरम ते धनुषकोडी या दरम्यान ही जी रेल्वे जात असते, आता रामेश्वरमला थांबणं बंद झालं, मग ह्या रेल्वे गाडीतून या दरम्याने काय केले जात तर वर्तमानपत्राचे गठ्ठे फेकले जात असत रेल्वे गाडीतून. आणि मग ते गठ्ठे गोळा करणं आणि त्याचं वितरण करणं आवश्यक होतं. मग ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला कुणीतरी मदतनीस हवा होता. मदतनीस म्हणजे मदत करणारा. कारण रेल्वे गाडीतून जेव्हा गठ्ठे फेकले जात ते काय व्हायचे, सगळीकडे सर्वत्र इतस्ततः पसरले जात असत, फेकले जात असत. मग ते सगळे गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनचा जो वर्तमानपत्र वितरणाचा व्यवसाय होता त्याला कोणतरी मदत करणारा हवा होता. माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार. मग शमसुद्दीनला माहिती होतं की डॉक्टर कलाम यांना वर्तमानपत्राची आवड आहे आणि त्यामुळे शमसुद्दीन यांनी डॉक्टर कलाम यांना मदतनीसासाठी
तयार केलं. माझ्या आयुष्यातील पहिली कष्टाची कमाई करायला शमसुद्दीनचा असा हातभार लागला. बघा, शमसुद्दीनने त्यांना मदतीला घेतलं आणि त्याचबरोबर काय केलं, त्यासाठी त्यांना काहीतरी पैसे दिले. म्हणजेच त्यांची पहिली कष्टाची कमाई, ते वर्तमानपत्राचे गठ्ठे गोळा करणं आणि गठ्ठे गोळा करून नंतर त्यांना जी काही पैसे मिळत असत, ती झाली कष्टाची कमाई, म्हणजे स्वतः पैसे कमावले. तर अशा प्रकारे शमसुद्दीनने त्यांना त्यांची पहिली कष्टाची कमाई करायला मदत केली. हातभार लावला. हातभार लावणे म्हणजेच काय, तर मदत करणे. आज अर्धशतकानंतर मी वळून त्या क्षणांकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून ओसंडून वाहू लागतो. बघा, आपण जेव्हा स्वतः काहीतरी कमावतो त्यावेळी असणारा तो अभिमान हा काही वेगळाच असतो. आणि त्यामुळे आज म्हणजेच आता ते भारताचे राष्ट्रपती आहेत किंवा होते, पण ज्या वेळेला ते मागे वळून बघत होते त्यावेळी कमावलेला जो पहिला त्यांची कमाई होती त्याबद्दलचा त्यांचा अभिमान त्यांना आजही त्यांच्या मनात ओसंडून वाहू लागतो. म्हणजे त्यांना खूप त्याचा आनंद होतो. बघा, अब्दुल कलामजी ऍज अ पेपर बॉय, म्हणजे ते पेपर अशा प्रकारे वाटत असत, पेपरचं वितरण करत असत आणि त्यासाठी त्यांना जी कमाई मिळत असे त्याचा त्यांना खूप अभिमान होता. आणि अशा प्रकारे आपण मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान हा प्रत्येकाला असतो. विद्यार्थी मित्रांनो, कशा प्रकारे त्यांचं बालपण गेलेलं आहे ते बघा. आपण आज त्यांना एक भारताचे माजी राष्ट्रपती म्हणून बघतो. राष्ट्रपती, एक अणुशास्त्रज्ञ, परंतु त्यांची जडणघडण, त्यांचं बालपण कशा परिस्थितीमध्ये गेलेलं आहे, कोणकोणत्या परिस्थितीवर मात करून त्यांनी आपलं शिक्षण मिळवलं आणि एवढ्या मोठ्या पदापर्यंत ते गेले, हे सगळं आपल्याला यातून दिसून येतं. आज आपण डॉक्टर कलाम यांच्या बालपणाबद्दल काही माहिती मिळवलेली आहे. या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थोडंसं आपण झालेल्या गोष्टीबद्दल उजळणी करू. STR माणिकम हे कोण होते? थोर क्रांतिकारक राष्ट्रभक्त होते. शमसुद्दीन डॉक्टर कलाम यांचा दूरचा भाऊ. चेन्नई म्हणजेच त्यावेळेचं मी सांगितलं मद्रास ही तामिळनाडूची राजधानी होय. तामिळनाडू हे एक राज्य आहे आपल्या भारतातलं आणि त्याची राजधानी आहे चेन्नई. हिटलर दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा हुकुमशहा हा होता. बॅरिस्टर जिना हे एक स्वातंत्र्य सेनानी होते, तसेच ते पाकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुद्धा होते. पेरियार EV रामस्वामी तामिळनाडूतील एक थोर देशभक्त होते. धनुषकोडी तामिळनाडूतील एक गाव. दिनमणी तत्कालीन तमिळ वर्तमानपत्र. आणीबाणी म्हणजेच देशातील निर्वाणीची परिस्थिती. सीगल स्थलांतर करणारे समुद्र पक्षी. आणि दुसरे महायुद्ध 1939 ते 1942 मध्ये जागतिक युद्ध झालं, ते दुसरं महायुद्ध म्हणून ओळखलं जातं. खाली काही सामान्य नामे, विशेष नामे व भाववाचक नामे दिली आहेत. खालील तक्त्यात त्यांचे वर्गीकरण करा. आता नाम म्हणजेच वस्तूला दिलेलं नाव, हे आपण बघितलं. तर नामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. व्यक्तींची नावं, वस्तूची नावं किंवा मनातील भाव दर्शवणारे शब्द, यावरून नामांचे 3 प्रकार पडतात. ते आपण बघितलं. सामान्य नाम,
म्हणजेच वस्तूला दिलेलं नाव. विशेष नाम म्हणजेच ठराविक वस्तू, व्यक्ती, गाव याला दिलेली नाव म्हणजेच विशेष नाम. आणि भाववाचक नाम म्हणजेच एखाद्या व्यक्तीमध्ये असणारं जे काही गुणधर्म आहेत किंवा भाव आहे, स्वभाव वैशिष्ट्य आहेत, त्याला भाववाचक नाम असं म्हणतात. बघा, गोडवा, तिखटपणा, चपळाई ही झाली भाववाचक नाम. आता आपण बघूयात विशेष सामान्य नाम म्हणजेच काय सांगितलं मी, तर वस्तूला दिलेलं नाव. विशेष नाम म्हणजे विशिष्ट व्यक्तीचं, त्या व्यक्तीचा किंवा त्या वस्तूचाच विशेष बोध होतो, एखाद्या गोष्टीचा बोध होतो. नदी म्हणजे सामान्य नाम, परंतु गोदावरी हे झालं विशेष नाम, बरोबर, आणि भाववाचक नाम. आता सामान्य नामं कोणकोणती आहेत आपण बघूया. यातली कोणतं येणार पहिलं बघा. येस, कडधान्य म्हणजे कोणतंही कडधान्य. पर्वत, कोणताही पर्वत. शिखर, सामान्य नाम. फूल, सामान्य नाम. आडनाव, हे काय झालं, सामान्य नाम. मुलगी म्हणजेच कोणत्याही सामान्य नाम म्हणजेच काय, तर या शब्दावरून ठराविक किंवा विशिष्ट अशा व्यक्तीचा, वस्तूचा बोध होत नाही. कडधान्य म्हणजे सर्व प्रकारचे धान्य. पर्वत, सगळे पर्वत. पण बघा, आता विशेष नामाकडे आपण येऊया. विशेष नाम बघा, कळसुबाई. कळसुबाई हे काय आहे, एक शिखर आहे. म्हणजे कळसुबाई म्हटल्यानंतर आपल्याला कळसुबाईच डोळ्यासमोर येणार, म्हणजे विशिष्ट असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर हिमालय काय आहे, एक पर्वत आहे, बरोबर. नम्रता का मुलीचं नाव आहे. या ठिकाणी नम्रता हे भाववाचक नाम पण येईल, पण मुलीचं नाव पण नम्रता असतं, त्यामुळे ते विशेष नाम पण येईल. जास्वंद फुलाचं नाव आहे किंवा मटकी एक प्रकारचं कडधान्य आहे. आता भाववाचक नामाकडे आपण येऊया. चांगुलपणा एक गुणधर्म समजतो. वात्सल्य एक गुणधर्म आपल्याला दिसतो. माणुसकी, तर ही झाली भाववाचक नामे. नम्रता बघा, नम्रता मुलीचं नाव पण आहे आणि भाववाचक नाम सुद्धा होऊ शकतं. ओके, तर अशा प्रकारे आज आपण या पाठावर आधारित काही व्याकरणाचा भाग अभ्यासलेला आहे. या पाठाचा उर्वरित भाग आणि काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत त्या संबंधी आपण पुढच्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला आजचा घटक? आवडला ना? असेच सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका बरं का. पुन्हा भेटणार आहोत अशाच सुंदर व्हिडिओ सहित.